काश्मीरा आणि जादुई पैशांचे झाड. दुपारचे ऊन छान चमकत होते आणि वातावरणात व्हॅनिलाच्या केकचा गोड सुगंध दरवळत होता. आज काश्मीराचा 8वा वाढदिवस होता. रंगीबेरंगी फुगे, रिबिनी आणि भेटवस्तूंच्या ढिगाऱ्यात तिचे आवडते काका अनिल यांनी तिला एक लिफाफा दिला. आज 6 ताज्या हिरव्या 500 रुपयांच्या नोटा होत्या. अरे वा, 3000 रुपये. काश्मीरा आनंदाने ओरडली. मी हे माझ्या मातीच्या गुल्लकमध्ये ठेवणार आहे. तिथे ते कायम सुरक्षित राहतील. काका अनिल हसत तिच्या शेजारी बसले. सुरक्षित तर राहतील ते म्हणाले, पण गुल्लकमध्ये तुझे पैसे फक्त झोपून राहतील. या 6 500 रुपयांच्या नोटा जशाच्या तशाच राहतील, त्यांची वाढ होणार नाही. ते पुढे म्हणाले, समज तू एक बीज लावले, गुल्लकमध्ये ते बीज तसंच राहील, पण बँकेत ठेवले तर त्यावर व्याज मिळते. जणू त्या बीजाला दरवर्षी काही नवीन पाने फुटतात. बँक तुझे पैसे सांभाळल्याबद्दल तुला धन्यवाद म्हणते. पण मग संपूर्ण बाग कशी तयार होईल? काश्मीराने विचारले. काका अनिल म्हणाले, त्यासाठी असतो SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तो म्हणजे दर महिन्याला एक नवीन बीज लावण्यासारखे आहे. काही महिने ऊन असते तर काही महिन्यांत वादळ येते, पण हवामान कसेही असो, जर तू दर महिन्याला बीज लावत राहिली तर तुला वादळाची चिंता करण्याची गरज नाही. काही वर्षांनी तुझ्याकडे मजबूत रोपांची एक मोठी रांग तयार होईल. आणि मग सुरू होते खरी जादू. काका अनिल हळू आवाजात म्हणाले, जगातील 8वे आश्चर्य, चक्रवाढ, कंपाऊंडिंग. जेव्हा तुझ्या झाडांना फळे येतात तेव्हा त्या फळांमधील बिया पुन्हा जमिनीत पडतात. त्या बियांपासून आणखी झाडे उगवतात. तुला काहीही अतिरिक्त काम करावे लागत नाही. हळूहळू तुझी छोटी बाग एका जादुई जंगलात बदलते. तुझे पैसे नफा कमावतात आणि मग तो नफा स्वतःच आणखी नफा कमावू लागतो. काश्मीराला ही कल्पना खूप आवडली. ती धावतच तिचे बाबा अद्वैत यांच्याकडे गेली. काका अनिल म्हणतात की आपण संयमी माळी झालो तर आपले पैसे एका मोठ्या जंगलात वाढतील. अद्वैत हसले आणि म्हणाले, आपण तुझ्या खाऊच्या पैशांतून SIP सुरू करूया, पण त्यासाठी शिस्त लागते काश्मीरा. ते म्हणाले, आपण दोघे मिळून हे झाड वाढताना पाहू. एक बीज, एक महिना. काश्मीराने तिची जिवलग मैत्रीण अनन्याला या जादुई जंगलाबद्दल सांगितले. अनन्या इतकी उत्साहित झाली की तिनेही तिच्या आईवडिलांना तिच्यासाठी SIP सुरू करण्याची विनंती केली. लवकरच दोघीही लहान गुंतवणूकदार बनल्या. दर महिन्याला त्या त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर खाते पाहत आणि आकडे वाढताना आनंदाने टाळ्या वाजवत. त्यांना स्वतःला छोटे व्यवसाय मालक असल्यासारखे वाटत होते, जे आपल्या बियांपासून उगवणाऱ्या रोपाकडे पाहत आहेत. पण काही महिन्यांनी शेअर बाजारात एक मोठे वादळ आले. टीव्हीवरील हिरव्या रेषा आता खाली जाणाऱ्या लाल बाणांमध्ये बदलल्या होत्या. अनन्याचे वडील कबीर चिंतेने स्क्रीनकडे पाहत म्हणाले, अरे रे, आपल्या गुंतवणुकीवर तोटा दिसत आहे. आपले कष्टाचे पैसे कमी होत आहेत. आता थांबणेच योग्य. जे काही उरले आहे ते घरी ठेवू. आणि त्यांनी अनन्याचा SIP ताबडतोब बंद केला. काश्मीरानेही तेच लाल बाण पाहिले आणि ती थोडी घाबरली. बाबा, आपणही थांबायचे का? अनन्याचे बाबा म्हणतात की आता हे सुरक्षित नाही. अद्वैतांना काका अनिलांचा सल्ला आठवला. नाही काश्मीरा, ते म्हणाले, शेअर बाजारालाही ऋतू असतात. सध्या हिवाळा आहे त्यामुळे काहीच वाढत नाही असे वाटते, पण जे लोक हिवाळ्यातही बीज लावत राहतात त्यांनाच उन्हाळ्यात सर्वात मोठे पीक मिळते. आपल्याला संयम ठेवायचा आहे. मग काश्मीराने तिचा SIP सुरूच ठेवला. महिना मागे महिना, वर्षामागून वर्ष ती तिच्या बचतीतून गुंतवणूक करत राहिली. तिने लाल बाणांची चिंता करणे सोडून दिले. तिला तिच्या बाबांवर आणि काका अनिलांवर विश्वास होता. ती जशी मोठी होत गेली तसे तिचे पैशांचे झाड देखील अधिक मजबूत होत गेले. बातम्या कितीही भीतीदायक असल्या तरी वेळ हा तिचा सर्वात मोठा मित्र आहे हे तिला माहीत होते. काश्मीराच्या त्या 8व्या वाढदिवसाला आता 10 वर्षे झाली होती. आज तिचा 18वा वाढदिवस होता. ती आणि काका अनिल तिचे खाते पाहण्यासाठी बसले. सुरुवातीचे 3000 रुपये आणि दर महिन्याची छोटी गुंतवणूक आता एका मोठ्या रकमेमध्ये बदलली होती, कारण तिने कधीही गुंतवणूक थांबवली नव्हती. अगदी हिवाळ्यात सुद्धा नाही. चक्रवाढीची जादू कामाला आली होती. तिच्या स्वप्नातील महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी आता तिच्याकडे पुरेसे पैसे होते. त्या दुपारी काश्मीरा अनन्याला भेटली. अनन्याच्या हातात शैक्षणिक कर्जाची जाड फाईल होती आणि तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. माझ्या आईवडिलांनी भीतीपोटी SIP अनेक वर्षांपूर्वी बंद केला, अनन्या दुःखी आवाजात म्हणाली. म्हणून आमचे पैसे वाढलेच नाहीत. आता कॉलेजची फी भरण्यासाठी मला जास्त व्याजाने कर्ज घ्यावे लागणार आहे. ती त्या जड फाईलकडे उदासपणे पाहू लागली. काश्मीराने तिच्या मैत्रिणीला मिठी मारली. काळजी करू नकोस अनन्या, ती म्हणाली. तू आजपासून स्वतःचे जादुई जंगल उभारू शकतेस. चक्रवाढीची जादू नेहमीच संयमाने वाट पाहणाऱ्यांसाठी तयार असते. काश्मीराने काका अनिलांकडून शिकलेल्या गोष्टी तिच्यासोबत शेअर केल्या. अनन्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटले. दोघींनाही माहीत होते की योग्य काळ, संयम आणि सातत्य मिळाले
तर कोणतेही छोटे बीज एक दिवस मोठ्या जंगलात रूपांतरित होऊ शकते.